महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय नाट्य स्पर्धा 22 आणि 23 मार्च रोजी तापडिया नाट्य मंदिरात होणार आहे। या स्पर्धेमध्ये महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत तिन्ही परिमंडळातर्फे नाटकांचे सादरीकरण होणार आहे। या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉक्टर मुरहरी केळे यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता हे राहतील। या प्रसंगी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता छत्रपती संभाजीनगर परिमंडळातर्फे डॉक्टर गणेश शिंदे लिखित आणि श्रावण कोळुनूरकर दिग्दर्शित उत्तरदायित्व हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येईल। शनिवारी 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रत्नाकर मतकरी लिखित आणि प्रमोद देशमुख दिग्दर्शित ब्लाइंड गेम हा नाट्यप्रयोग नांदेड परिमंडळातर्फे सादर करण्यात येईल। तर दुपारी 1 वाजता मोहन राकेश लिखित, विश्वनाथ राजपाठक अनुवादित आणि धनंजय पवार दिग्दर्शित आषाढातील एक दिवस हा नाट्यप्रयोग लातूर परिमंडळातर्फे सादर करण्यात येईल। स्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवारी 23 मार्च रोजी दुपारी 4 वाजता छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता आणि छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉक्टर मुरहरी केळे यांच्या हस्ते होणार आहे। नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलाकारांना आणि कलावंतांना प्रोत्साहित करावे।